वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी हत्येप्रकरणी त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली। 5 फेब्रुवारीपर्यंत वाल्मिक कराड याचा मुक्काम बीड कारागृहात असणार आहे। दरम्यान आतापर्यंतच्या वाल्मिकच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलंय हा प्रश्नच आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी। वाल्मिकचा मुक्काम बीड जेलमध्ये। वाल्मिकच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलं? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। हत्या प्रकरणात वाल्मिक कराड एसआयटी कोठडीत होता। 29 नोव्हेंबरचा वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा व्हिडिओ बाहेर आला होता। या व्हिडिओच्या चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली जाईल असा अंदाज होता। वाल्मिकला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयासमोर हजर केलं गेलं। विशेष मकोका न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर वाल्मिकला हजर केलं। 11:35 एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं न्यायालयात लेखी स्वरूपात सादर केलं। वाल्मिकला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी यात करण्यात आली। 11:40 वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अवघ्या 5 मिनिटात न्यायालयीन सुनावणी संपली। वाल्मिकची एसआयटीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। वाल्मिकचा पुढचा मुक्काम आता बीड कारागृहात असणार आहे। वाल्मिकची पुन्हा पोलीस कोठडी होऊ शकते असं सरकारी वकिलांनी सांगितलंय। कोणाला गरज पडली तर पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून एमसीआरचा रिपोर्ट देण्यात आलेला होता, जो न्यायालयाने मंजूर केला। मोक्का अंतर्गत प्रोव्हिजन आहे पुन्हा आहे किती दिवसापर्यंत? मोक्का अंतर्गत 30 दिवसापर्यंत पोलीस कोठडी घेतात। वाल्मिक कराडला एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी दिली गेली असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। न्यायालयीन कोठडी देण्यात आली, खरं तर इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो। कारण कालच काही व्हिडिओज आले होते आणि त्यानंतर खरंच सखोल चौकशी करणं गरजेचं होतं, पण त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली। हा त्यांची एक पळवाट आहे की काय अशी शंका येते। वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं मनोज जरांगे पाटीलही अस्वस्थ झाले। आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली पण त्यांना जामीन मिळता कामा नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे। मी तर गरिबाच्या बाजूने उभा राहणार, कोण काय म्हणतं मला त्याशी नाही देणे घेणं। माझ्या समाजाचं संकट आलं, मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे, हमेशा। आणि संतोष देशमुखांचा जे खुनातले आरोपीत एकही सुटता कामा नये। एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही। आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। तुरुंगात असतानाच हा खटला उभा राहिला पाहिजे असंही धनंजय देशमुख म्हणाले। हे सगळं प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे, यांना कुठेही मार्ग दिसला नाही पाहिजे, कारण हे इतके गंभीर आरोपी आहेत। खंडणी खून प्रकरणातील सगळे आरोपी हे सगळी संघटित गुन्हेगारी आहे, हे सगळे कटकारस्थान करणारी मंडळी आहे आणि प्रत्येकावर 10-15 गुन्हे आहेत। त्यामुळे हे सगळं अंडर ट्रायल चाललं पाहिजे अशी माझी विनंती। वाल्मिक कराडचा मुक्काम बीड तुरुंगात असणार आहे, पण जेव्हा कृष्णा आंधळे सापडेल किंवा मोठे पुरावे हाती लागतील तेव्हा वाल्मिक पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर पतंगेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास बीड।